युतीचा उमेदवार निवडण्याचा फॉर्म्युला ठरला. लोकसभा निवडणुकीतला स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष असेल, मुख्यमंत्र्यांची माहिती. विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता. 2 टप्प्यात निवडणूक घेण्याला प्राधान्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली अनौपचारिक माहिती. जनगणनेची केंद्रातर्फे तयारी सुरू. यंदा प्रथमच होणार डिजिटल जनगणना. स्वगणनाही करता येणार. जातीच्या रकान्याविषयी निर्णय अजून बाकी. धनगर आणि धनगड एकच असल्याचा शासनातर्फे अध्यादेश जारी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीच्या बैठकीत झाला निर्णय. शिष्टमंडळाचं उपोषण मागे घेण्याचं आश्वासन. आजपासून मनोज जरांगेंची पुन्हा उपोषणाची तयारी. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं औचित्य साधत अंतरवाली सराटीत करणार उपोषण. हिंदू हा एकमेव सहिष्णू धर्म, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन. हिंदू हा देशाचा कुटुंबप्रमुख असल्याचं नमूद. महाराष्ट्रालाच 3 वंदे भारतचं गिफ्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार कोल्हापूर पुणे, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद वंदे भारतला हिरवा झेंडा. UPI पेमेंटची मर्यादा आता वाढली. आजपासून 5 लाखांपर्यंत पेमेंट करणं शक्य. यामध्ये हॉस्पिटल बिल, स्कूल फी, IPO, RBI रिटेल स्कीमसाठी मुभा. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न उधळला. ट्रम्प गोल्फ क्लबमध्ये गोळीबार. नेम धरून बसलेल्यावर FBIचा गोळीबार. किती टप्प्यात निवडणूक घ्यावी याचा अधिकार निवडणूक आयोगाला. मी ज्योतिषी नाही. निवडणुकांच्या तारखांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे, ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.